तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नुपूर चेक घेऊन आलेली असते आणि तो म्हणजे चावरेंना देण्यासाठी. आता जेव्हा ती चेक त्यांना देते आणि तेव्हा चावरे म्हणत असतात, काय ना नुपूरजी, थोडासा प्रॉब्लेम आहे बघा. तेव्हा नुपूर म्हणत असते, कसला आणि कोणता प्रॉब्लेम आहे? तेव्हा चावरे म्हणत असतात, आता बघा, तुम्ही मला 7 वाजताचा टाईम दिला होता आणि तुम्ही 7 वाजताचा टाईम दिल्यानंतर मी समोरच्या माणसांना अमाऊंट देण्यासाठी बरोबर 7:30चा टाईम दिलेला आहे आणि तुम्ही मला कॅश देणार होतात. तेव्हा नुपूर म्हणत असते, असू देत ना, मग त्याने काय फरक पडणार आहे? हा सुद्धा बेरर चेक आहे. अहो पण नुपूरजी, ते कसं शक्य आहे? का शक्य नाही आहे? हां, शक्य होऊ शकतं, पण तुम्ही मला जे काही 5,000 रुपये दिलेले आहेत ना, ते तुम्ही विसरून जा. तेव्हा विना आता मनातल्या मनातच म्हणत असते, वा 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 वा, खरंच चावरे, तुम्ही एक नंबरचे कल्टी मारणारे आहात बघा. तुमच्याकडे पाहून मला असं वाटतंय की खरंच एकच नंबर तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी करू शकता. असं सुद्धा आता इकडे जी काही नुपूर आहे ती इथे बोलत असते. त्याच सोबतीला आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता जी काही नुपूर आहे ती म्हणत असते, हे घ्या, तुम्हाला जे करायचं आहे ना ते तुम्ही बिनधास्त करा, म्हणजे त्याने काही एक फरक पडणार नाही किंवा मला काही एक होणार नाही. हे जे काही 5,000 आहेत ना ते ते तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इकडे मात्र जे काही चावरे आहेत त्यांना फार आनंद झालेला असतो. आता इकडे चावरे ताबडतोब बाहेर पडतात आणि लगेचच विनासुद्धा त्यांच्या पाठीमागे आलेली असते. विना म्हणत असते, वा 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 चावरे, खरंच आज तर तुम्ही एक नंबरची कल्टी मारलेली आहे आणि आज एक नंबर तुम्ही ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या एक नंबर केलेल्या आहेत बघा. आज मात्र हे सगळं काही जे झालेलं आहे ना त्यामुळे मला तर फारच आनंद झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. तेव्हा लगेच आता इकडे जो काही चावरी आहे तो म्हणत असतो, हो तुम्हाला तर आनंद झालाय ना, पण एक गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा, काही जरी झालं तरीसुद्धा माझं लग्न इथे कोणासोबत लावून द्यायचं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ना, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळेजण डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात. आता डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसल्यानंतर इकडे मात्र लगेचच जी काही आपली रेवती आहे, रेवती इथे मोदक खात असते आणि रेवती मोदक खात असताना आता इकडे तिला आठवण येते, ती म्हणजेच की तिच्या बहिणीची. आणि तिच्या बहिणीची आठवण आल्यानंतर इकडे ती विचार करते की ही मोदकाची चव कोणाची आहे, म्हणजे सेम असाच मोदक आपली सुमती बनवायची, अशीच ह्या मोदकाची चव आहे, असं इकडे आता ती बोलत असते आणि तिला आठवत असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे नुपूरचा दादा जेवायला बसलेला असतो आणि नुपूरचा दादा जेवायला बसल्यानंतर इकडे नुपूर त्याला जेवायला वाढत असते आणि तेव्हा लगेच आता इकडे तो खूपच जास्त अस्वस्थ झालेला असतो. तेव्हा नुपूर म्हणत असते, काय झाले दादा, तू एवढा अस्वस्थ का आहेस? तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, अस्वस्थ असं नाही ग, पण बघितलंस ना, एका वटवृक्षासारखं झालंय माझं आणि मी कोणत्याच कामाचा वगैरे नाही, असंच मला वाटायला लागलंय. दादा हे बघ, तसं काहीच नाहीये, तुला ह्या सगळ्या गोष्टी अशा का वाटतायत? ह्या सगळ्या गोष्टीचा तू इथे असा विचार करू नकोस ना. हे बघ, तेव्हा लगेच आता नुपूर म्हणत असते, तू स्वतःला असं खचून जाऊ नकोस बरं. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, नाही, खचून कसा जाऊ नको गं. आज माझ्यामुळे जर मी नीट असतो, मी जर ह्या सगळ्या गोष्टी काही करत असतो तर तुला तुझ्यावर ही वेळ आलीच नसती की नाही. आणि मी जर कमवत असतो, पैसे देत असतो, तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं की नाही, असं सुद्धा तो आता इथे बोलू लागतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना लगेचच आपण पाहतो की इकडे नुपूर म्हणत असते, हे बघ, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तू अजिबात काळजी करू नकोस. आपण त्या चावरेचे पैसे नक्कीच फेडूयात आणि नक्कीच ते पैसे परत देऊयात. तेव्हा मला ऑर्डर मिळतीलच ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच वीणा तिथे येते आणि वीणाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे ह्या छोट्या मोठ्या 15 लाख तू फेडणार आहेस काय ह्या छोट्या मोठ्या ऑर्डर घेऊन, असं इथे ती बोलत असते. तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रेवतीने तो मोदक खाल्लेला असतो आणि रेवतीने तो मोदक खाल्ल्यानंतर इकडे आता लगेचच रेवती म्हणत असते, ह्या मोदकाला तर सेम इथे वहिनीच्या हातची चव आहे, म्हणजे ताईडीच्या हातची चव आहे, म्हणजे सुमतीच्या हातची चव आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र
लगेचच तायडी आलेली असते आणि ती म्हणत असते, "काहीही काय गं?" "अगं हो, कारण अशा मोदकाची चव फक्त आणि फक्त इथे ताईच्याच हाताला होती आणि मला पूर्ण खात्री आहे, विश्वाससुद्धा आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जी काही तायडी आहे ती मात्र जो आपला मल्हार आहे, त्या मल्हारला म्हणत असते, "हे बघ मल्हार, मी काय सांगते ते तू नीट ऐक. काही जरी झालं ना तरी त्या पोरीला ती पुढची ऑर्डर द्यायची नाही." असं स्पष्टपणे ती इथे बोलत असते. आता दुसऱ्या बाजूला वीणा म्हणत असते, "बाई बाई बाई बाई, का हा गोंधळ, का हा तमाशा, मला तर काही केल्या काहीच गोष्टी समजत नाही येतं." तेव्हा नुपूर म्हणत असते, "वहिनी असं का बोलतेस गं, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का?" "अगं कसला विश्वास आणि कोणावर कसला विश्वास ठेवू, तुला एक गोष्ट लक्षात येते का, तुझ्या ह्या ऑर्डरमुळे इथे तुला असं वाटतंय का की आपण सगळे पैसे इथे फेडू शकू म्हणून?" "अगं ती कमी अमाऊंट नाही आहे, 15 लाख रुपये अमाऊंट आहे आणि तुला अशा किती ऑर्डर मिळणार आहेत, किती 15 लाख रुपये अशी अमाऊंट आपण इकडे फेडू शकणार आहेत. तुला कळत नाही का, तू काही डोक्यावर वगैरे पडलेली आहेस का?" असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो की किती नाही म्हटलं तरी सुद्धा नुपूर मात्र तिच्या वहिनीचं हे सगळं बोलणं गुपचूपच ऐकून घेत असते. कारण वीणा ही खूपच जास्त निगेटिव्हिटीची दाखवलेली आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही तायडी आहे ती म्हणत असते, "हो, मी तुला जे काही सांगते ना ते अगदीच बरोबर सांगत आहे, कारण तुझ्या ती गोष्ट लक्षात सुद्धा यायला हवी." तेव्हा इकडे तो म्हणत असतो, "का म्हणतेस तायडे तू असं? हे बघ, ती पोरगी आत्ता मला भेटली आणि आत्ता भेटल्यानंतर इकडे तू तिला 30,000 रुपये दिलेस, बरोबर की नाही?" "हो, तिला अगं मी 30,000 दिले, पण मी तिला जास्त पैसे देत होतो, पण जास्त पैसे दिल्यानंतर ती नको म्हणत होती. एवढे पैसे मला नको, नाही पाहिजे असं म्हणत होती." तेव्हा लगेच इकडे ती म्हणत असते, "अरे ते फक्त आणि फक्त तिचं नाटक होतं तुझ्याकडून, तर तिला खूप सारे पैसे हवे होते. पण ती काय म्हणाली माहिती का, आत्ता तुम्ही एवढे तुमची पैसे देण्याची अवकात नसेल आणि तुम्ही तुमच्या सुमती इव्हेंटलाच ह्या पैशाचा वापर करा. मला आत्ता हे सगळे पैसे तुम्ही देऊ नका." असं तिचं स्पष्टपणे म्हणणं होतं. आणि वरून तिने माझा अपमानसुद्धा केला. हे सगळं काही इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असताना आपण पाहतो की इकडे मल्हार म्हणत असतो, "पण मला नाही वाटत ती असं बोलेल म्हणून काही. कारण तुला एक गोष्ट सांगू का, ती मला बोलत असताना तिनं ह्या सगळ्या गोष्टी कधीच बोलल्या नाही आहेत किंवा तिनं असं कधी वाटलंसुद्धा नाही तिच्या बोलण्यातून वगैरे." तेव्हा तायडी म्हणत असते, "आता काही तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी तुला सांगते ते माझ्यावर तुझा विश्वास नाही आहे का? मी तुला अगदी ते सगळं बरोबरच सांगत आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जी काही रेवती आहे ती म्हणत असते, "हे होणं शक्यच नाहीये. कारण एक गोष्ट तुला सांगू का, की ज्या मुलीच्या हाताला एवढी छान अशी चव असेल ती मुलगी असं खोटं बोलणं शक्यच नाहीये." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे तायडी म्हणत असते, "म्हणजे मी खोटं बोलते आणि तू असं का म्हणतेस वहिनी?" तेव्हा आता रेवती म्हणत असते, "कारण असं सुमतीताई म्हणायची की ज्या बाईच्या हाताला, ज्या स्त्रीच्या हाताला एवढी छान मोदकाची चव असेल किंवा एवढं छान पदार्थ ती बनवत असेल, ती असं खोटं बोलणं किंवा ही अशी फसवाफसवी अजिबातच कधीच करणार नाही." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे तायडी म्हणत असते, "अच्छा असू देत, म्हणजे मीच खोटी आणि तुम्ही सगळेजण खरे, म्हणजे मी जे काही बोलते ते सगळं खोटं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काही तुम्ही बोलताय ते खरं आहे असंच म्हणायचं आहे का तुला? असू दे, माझा अपमान झालेला आहे ना, तर तो अपमान होऊ दे. त्याने मला काही एक फरक पडत नाही आणि होऊ देत. जे काही व्हायचं आहे ना, ते सगळं सगळं काही होऊ दे." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही मल्हार आहे तो म्हणत असतो, "बरं, तू जे काही म्हणतेस ना, ते ते त्याच पद्धतीने होईल. मी कुठलाही आणि कशाही पद्धतीने काहीही ते बोलणार नाही किंवा काहीही गोष्टी इथे करणार नाही." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जो काही मल्हार आहे तो म्हणत असतो, "असू देत, आता तिला आपण जी काही ऑर्डर द्यायची आहे ना, ती ऑर्डर नको द्यायला. कारण काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या ताईडीला त्रास होत असेल तर तो त्रास मी अजिबात इथे ऐकून घेणार नाही किंवा इथे हे सुद्धा करून घेणार नाही." असं इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहूयात की इकडे आता नुपूर जी आहे ती तिच्या आईकडे गेलेली असते आणि नुपूर तिच्या आईकडे गेल्यानंतर इकडे आता
ती म्हणत असते, आई खरंच आज तुमचे मनापासून आभार. खरं तर आज तुमच्यामुळे मला ही एवढी मोठी ऑर्डर मिळालेली आहे. तेव्हा इकडे आता ती लगेचच म्हणत असते, काय माझ्यामुळे? अगं कसं काय शक्य आहे? हो आई, कारण तुमच्यामुळेच मिळालेली आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आज जर तुम्ही नसतात आणि तुम्ही जर माझ्या टिफिनमध्ये माझ्या बॅगेत इथे टिफिन जर पाठवला नसता तर मला ही एवढी मोठी ऑर्डर कशी काय मिळालेली असते? नसती मिळाली, असं ती इथे बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, असू देत. पण आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आता मला असं वाटतंय की तिथल्या लोकांनी खूप जणांनी माझे नंबर वगैरे हे सगळं काही घेतलेलं आहे आणि मला खूप मोठी ऑर्डरसुद्धा मिळेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. तेवढ्यातच वीणा तिथे येते आणि वीणा तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, हो का? असं वाटतंय का की ऑर्डर वगैरे मिळेल आणि ह्या ऑर्डरमुळे तू इकडे जे काही 15 लाख रुपये आहे ते तू अशा पद्धतीने फेडणार आहेस असं तुला वाटतंय का? हे शक्य तरी आहे का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलत असताना आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे तिच्या आईला सुद्धा फारच मोठा धक्का बसलेला असतो की विना हे सगळं काही बोलत आहे. पण नुपूर म्हणत असते, आई नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही ठीक होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरी सुद्धा मला सुद्धा भरभरून ऑर्डर मिळतील आणि एकदा का भरभरून ऑर्डर वगैरे मिळाल्या ना तर सगळं काही व्यवस्थित होईल. आता मल्हार जो आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो आणि मल्हार त्याच्या खोलीमध्ये असताना इकडे आता त्याला तो जुना भूतकाळ आठवत असतो, ज्याच्या हातून इकडे आता खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. म्हणजे त्याच्या हातून इकडे एक अपघात झाला होता. आता जो काही अपघात झाला तो नकळतपणे झालेला होता आणि तोच अपघातामुळे इकडे आता तो विचार करत असतो आणि म्हणत असतो, ज्या माणसाचा अपघात झालेला आहे त्याला आपण काहीतरी मानधन दिलं पाहिजे आणि त्याच्या मानधनाची सोयीसुद्धा आपण केली पाहिजे, असा इकडे तो विचार करत असतो. तेवढ्यातच तिथे तायडी आलेली असते. आता तायडीने त्याच्यासाठी कॉफी आणलेली असते आणि तायडीने त्याच्यासाठी कॉफी आणल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते, हे घे, तुला कॉफी घ्यायची नाही आहे का? तेव्हा आता इकडे मल्हार म्हणत असतो, तायडे मला एक गोष्ट सांग, तू प्रत्येक दिवस इथे माझ्यासाठी अशी न चुकता कॉफी घेऊन येतेस आणि तेव्हा इकडे तुला असं वाटत नाही का किंवा कंटाळा वगैरे येत नाही का? तेव्हा लगेच आता तायडी मुद्दा म्हणत असते, हां बाबा, आता काय तुला जर माझ्यासोबत कॉफी प्यायची नसली तर मग काय आता काही त्याने मला काही फरक पडणार नाही. तुला जर नसेल प्यायची तर तू नको पिऊ माझ्याबरोबर कॉफी. तेव्हा लगेच आता मल्हार म्हणत असतो, तायडे मी असं कुठे म्हटलोय का की मला तुझ्याबरोबर कॉफी वगैरे प्यायची नाही असं काही म्हणून? मी असं काही एक म्हटलेलं नाही आहे तुला. तेव्हा असं म्हटल्यानंतर लगेच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का मल्हार? हा तायडे बोल ना. हे बघ तायडे, तुला एक सांगू का? मला जो काही माझ्याकडून अपघात झालेला आहे ना त्याचं गिल्ट जे आहे ना ते माझ्या मनामध्ये फारच येत आहे. म्हणजे मला त्या सगळ्या गोष्टीचं फार फार वाईट वाटत आहे. पण तुला का वाईट वाटतंय? तू एवढ्या सगळ्या त्या गोष्टीचा विचार करू नकोस ना मल्हार. हे बघ, तो फक्त एक चुकून झालेला अपघात होता. नाही, आणि तसंही तू त्यांना 5% प्रत्येक महिन्याला देतोसच ना. मग तू जर त्यांना 5% प्रत्येक महिन्याला देत असशील तर मग त्याने काय फरक पडतो? तेव्हा तो म्हणत असतो की नाही, त्या 5%ने काय होणार आहे? मला असं वाटतंय की मी त्यांना आणखी काही पैसे आणि आणखी काही गोष्टी वगैरे दिल्या पाहिजे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे तायडी त्याला समजवत असते, पण तायडी समजवत असताना तो मात्र अजिबात ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो, नाही, त्या सगळ्या गोष्टीचं माझ्या मनामध्ये फारच गिल्ट आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर लगेचच आता तो म्हणत असतो की पण मला ना एका गोष्टीची खूपच जास्त काळजी आणि खूप जास्त टेन्शन आहे. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, कोणत्या? तर आता तो म्हणत असतो की खरंच सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ ना, मला असं वाटतंय की मी पोलिसांना ही सगळी गोष्ट सांगावी आणि पोलिसांना ही सगळी काही गोष्ट इथे सांगितल्यानंतर त्यांच्याकडे सरळ सरळ सरेंडर व्हावं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे सरळ सरळ सरेंडर झाल्याच्यानंतर जी काही मला शिक्षा भेटेल, ज्या काही गोष्टी इथे होतील त्यामुळे माझ्या मनाला थोडं तरी शांतता मिळेल आणि थोडं तरी बरं वाटेल. तेव्हा आता तायडी विचार करते, बापरे, हा मूर्खच आहे. खरं तर ह्याने पोलिसांना सरेंडर केलं तर माझा सगळा प्लॅन इथे फ्लॉप होईल आणि मी जे काही गोष्टी केलेल्या आहेत ना त्या सगळ्या इथे उघड होतील. नाही 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 नाही, असं अजिबात होता कामा नये, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. ती बोलत असते आणि तेव्हा मल्हार म्हणत असतो, हो मला सुद्धा अगदी तसं वाटते, कारण इथे मला थोडीफार शिक्षा मिळाली आणि मी जर थोडीफार शिक्षा घेतली आणि त्यानंतर शिक्षा घेतल्यानंतरच इकडे मला त्यावेळेसच थोडंसं बरं वाटेल. जोपर्यंत मी इथे शिक्षा घेत नाही आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मला शांत वाटणार नाही, असं तो इथे स्पष्टपणे बोलत असतो. त्याचबरोबर हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे जी काही
तायडी आहे ती रडायला लागत असते. ती म्हणत असते, जर तू स्वतःला पोलिसात दिलंस तर आमचं नंतर काय होणार आहे, आम्ही कसं वागणार आहोत, आम्ही सगळं कसं करणार आहोत, तुला असं का वाटतंय की हे सगळं तू असं करावंस, माझं त्याचबरोबर तुझ्या त्या रेवती काकूचं काय होणार आहे. तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, नाही नाही मी असं काहीच करणार नाही. तेव्हा लगेच आता तायडी त्याला इमोशनली ब्लॅकमेल करते आणि म्हणत असते, तू माझी शपथ घेऊन सांग की तू असं काहीच करणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो की नाही, तुझी शपथ घेऊन सांगतो की मी काहीच करणार नाही आहे म्हणून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नुपूर आता इकडे मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर देवीचा आशीर्वाद घेते आणि म्हणत असते, हे देवी आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू सगळं काही व्यवस्थित कर आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्यासुद्धा तू व्यवस्थित कर, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही ते बोलत असताना इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही तायडी आहे ती मुद्दामच ते त्याला ब्लॅकमेल करत असते आणि त्याला ब्लॅकमेल केल्यानंतर म्हणत असते, नाही नाही मला तर असं वाटतंय की इकडे तुला ना माझी कोणती काळजीच पडलेली नाही आहे, तुला तुझ्या आईची म्हणजे रेवतीचीच काळजी आहे आणि तिचं म्हटलं की लगेच तू ऐकायला तयार झालायस. तेव्हा तो म्हणत असतो, नाही गं तायडे, तुला असं का वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टी मला तुझ्यासाठी पण तेवढ्याच वाटतात की नाही. आता इकडे एक इव्हेंट असतो आणि त्या दिवशी इकडे जी काही सुमती आहे ती सुमती मात्र स्वतःच्या हातानेच इकडे लाडू वगैरे हे सगळं काही बनवून खाऊ घालत असते, वाटत असते आणि तेवढ्यातच आता जिया म्हणत असते, पण मी काय म्हणते, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपण सोशल मीडियावर एक रील टाकायची का. म्हणजे जर सोशल मीडियावर आपण एखादी रील पोस्ट केली आणि असं दाखवलं की आपण कशा पद्धतीने हे सगळं काही करतो, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतो, तेव्हा लगेच आता इकडे जो काही मल्हार आहे तो म्हणत असतो, नाही आजिया, अजिबात नाही. तुला एक गोष्ट माहिती का, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आईनं हे सगळं कधीच देखाव्यासाठी किंवा कोणत्याच गोष्टीसाठी केलेलं नाही आहे. आईनं फक्त आणि फक्त एक हे समाजकार्य म्हणून तिने त्या गोष्टीकडे पाहिलं आहे. तिने तिची इथे प्रशंसा व्हावी किंवा तिचं नाव पुढे यावं असं ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिने हे कधीच चालू केलं नव्हतं आणि तिला ते कधी आवडलेलं सुद्धा नाही. त्यामुळे आपण हे असलं अजिबात करायचं नाही, समजलं. तेवढ्यातच आता इकडे जी काही रेवती आहे ती म्हणत असते, चला मी आता मंदिरात जाऊन येते. तेव्हा रेवती मंदिरात निघालेली असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही नुपूर आहे ती सुद्धा मंदिरामध्ये निघालेली असते. आता नुपूरसुद्धा मंदिरात आणि त्याचबरोबर रेवतीसुद्धा. आता नुपूरने बनवलेला जो काही प्रसाद आहे तो प्रसाद इकडे ती मंदिरामध्ये वाटत असते तिथे बसलेल्या छोट्या छोट्या मुलांना. तेवढ्यातच रेवती तिथे येते. आता रेवती पायऱ्या चढून आलेली असते आणि रेवती पायऱ्या चढून आल्यानंतर इकडे मात्र तिला थोडासा त्रास होत असतो आणि थोडासा त्रास होत असताना आता इकडे ती हळूहळू चालत असते. तेवढ्यातच तिला चक्कर येते. आता तिला चक्कर आल्यानंतर इकडे आपण पाहतो की नुपूर तिला सावरते आणि सावरल्याच्या नंतर आता पुढील भागामध्ये नुपूरने जो काही प्रसाद बनवलेला असतो तो प्रसाद इकडे आता ती रेवतीला देते आणि रेवतीला तो प्रसाद खाल्ल्याबरोबर आता पुन्हा एकदा सुमतीची आठवण येत असते आणि ती म्हणत असते, हे घ्या, हे लाडू जे आहेत, हा प्रसाद जो आहे ना तो मी माझ्या हाताने बनवलेला आहे, असं इथे ती स्पष्टपणे सांगत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा रेवती घरी जाते आणि रेवती घरी गेल्यानंतर इकडे आता ती मल्हारला हा प्रसाद देत असते. आता मल्हारला हा प्रसाद दिल्यानंतर इकडे मल्हार म्हणत असतो, ह्या प्रसादाची चव तर फारच उत्तम आहे. तेवढ्यातच आता इकडे जी काही रेवती आहे ती म्हणत असते, आठवली ना, तुला एक गोष्ट सांगू का, हा जो काही प्रसाद आहे ना सेम हाच प्रसाद इकडे आपली सुमती बनवायची आणि सुमतीच्या सुद्धा हाताला हीच लाडवाची चव आहे. तेव्हा लगेच आता रेवती म्हणत असते, मल्हार मी काय म्हणते, आपण त्याच मुलीला ही सुद्धा लाडवाची ऑर्डर देऊया का, असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र जो काही मल्हार आहे, मल्हार आता तायडीच्या विरोधात जाऊन ती ऑर्डर देईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर आता इकडे तायडी आणि त्याचबरोबर इकडे नुपूर विरोधात गेलेलं असतात. म्हणजे तायडीला नुपूरचा फार राग येत असतो. त्यामुळे जेव्हा नुपूर घरातून बाहेर पडते आणि नुपूर घरातून बाहेर पडल्यानंतर ती आता तिच्या पाठीमागे गुंड पाठवत असते आणि तिच्या पाठीमागे गुंड पाठवल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे जी काही नुपूर आहे ती नुपूर मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे त्या गुंडांशी 2 हात करते आणि त्या गुंडांशी 2 हात केल्यानंतर इकडे ती तिथून स्वतःचा जीव वाचवत असते, पळ काढत असते. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा तुझ्या सोबतीने.